महिला ॲडव्होकेट पॉश ॲक्टखाली सेक्शुअल हॅरेसमेंटची केस दाखल करू शकत नाही। याच्या संदर्भातली केस अशी आहे की UNS वुमन लीगल असोसिएशन वर्सेस बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावर केस होती। आता ही केस बॉम्बे हायकोर्टामध्ये दाखल झाली। बॉम्बे हायकोर्टाने ही केसला ऑर्डर देताना, जजमेंट देताना असं सांगितलं की ॲडव्होकेट जे आहेत, तर ॲडव्होकेसी ही एक प्रोफेशन आहे, हे इंडिपेंडंट प्रोफेशन आहे। जसं डॉक्टर त्यांची प्रॅक्टिस करतात तसं ॲडव्होकेट हे सुद्धा त्यांची प्रॅक्टिस करत असतात। डिस्ट्रिक्ट कोर्टात, स्टेट कोर्टात, हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात हे त्यांची इंडिपेंडंट प्रॅक्टिस करतात। आता बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा बार काउन्सिल ऑफ प्रत्येक स्टेटला जे बार काउन्सिल्स असतात त्याला हे त्यांच्या फक्त ते रेकॉर्ड करण्यापुरते असतात की त्यांचं जे एनरोलमेंट आहे सनद, तर ती सनद रेकॉर्ड करण्यापुरतं असते की ते सनद देतात। त्याच्यामध्ये कुठलेही ॲडव्होकेट त्या बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र स्टेट याच्याखाली जाऊन काही नोकरी करत नाहीत तिथं। हे प्रत्येक कोर्टात त्याचे वकील त्यांची प्रॅक्टिस करतात। हे इंडिपेंडंट प्रोफेशन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही एम्प्लॉई हे रिलेशनशिप नाही आहे। तसेच ह्याच्यामध्ये कोणी सिनियर ॲडव्होकेट यांचा बॉस नसतो, हे त्यांचे इंडिपेंडंट प्रॅक्टिस करत असतात। आता हा पॉश ॲक्ट जो आहे 2013चा, पॉश ॲक्ट म्हणजे काय, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट अ वर्कप्लेस, म्हणजे वर्कप्लेसमध्ये जर कुणाला सेक्शुअल हॅरेसमेंट होत असेल तर तिथं हा ॲक्ट लागू होतो। आता ह्या ॲक्टमध्ये अशा कंडिशन्स आहेत की हा ॲक्ट कुणाला लागू होतो की इथं जिथं एम्प्लॉईज आहेत, तिथं 10पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करत आहेत, त्यांच्यावर कोणी बॉस आहे, त्याच्या इन्स्ट्रक्शनखाली ते काम करत आहेत। अशावेळी जर एखाद्या महिलेला त्रास झाला, तिला लैंगिक छळवणूक झाली, तर याच्याखाली त्या महिलेला तिथल्या जी इंटरनल डिसिप्लिनरी कमिटी असते तिथं तक्रार दाखल करता येते त्यांच्याकडं की मला असा ह्यांच्याकडून त्रास होतो आहे, तर ती कमिटी ते मॅटर सॉल्व करते। असे हे आहेत। तर आता जे महिला वकील जे आहेत यांच्या इथं काही कुठलं वर्कप्लेस नाही आहे, ते कोर्टात जाऊन ते इंडिपेंडंट प्रॅक्टिस करत असल्यामुळे ह्या ॲक्टमधल्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या काही आपल्या ॲडव्होकेसी ह्या प्रोफेशनला लागू होत नाही आहेत। म्हणून बॉम्बे हायकोर्टाने असा डिसिजन दिला आहे की ह्या महिला ज्या ॲडव्होकेट आहेत ह्या काही पॉश ॲक्टखाली दाखल करू शकणार नाहीत। मग आता ह्याच्यावर उपाय काय, तर ॲडव्होकेट ॲक्ट जो आहे तो सेक्शन 35 याच्याखाली डिसिप्लिनरी कमिटी आहे, त्यांच्याकडे तुम्हाला दाखल करता येते की मेल ॲडव्होकेट असं मला त्रास देतो आहे, तर ती जी कमिटी आहे ती त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकते की प्रोफेशनल मिसकंडक्ट याच्याखाली त्या मेल ॲडव्होकेटवर तुम्हाला केस दाखल होते आणि त्याला डिसिप्लिनरी कमिटी ती बार काउन्सिलची ती त्याच्यावर ॲक्शन घेईल। त्याला एकतर परमनंटली डिबार करू शकतात किंवा सस्पेंड करू शकतात किंवा वॉर्निंग देऊ शकतात। अशा प्रकारे ही तुम्हाला ॲक्शन घेतली जाऊ शकते। समजा तुम्हाला कधी त्रास होत असेल लेडीज ॲडव्होकेटना, तर ह्या ॲडव्होकेट ॲक्टखाली त्याच्यावर ॲक्शन घेतली जाऊ शकते। परंतु पॉश ॲक्टखाली ज्या लेडीज ॲडव्होकेट आहेत त्यांना पॉश ॲक्टखाली काही कंप्लेंट दाखल करता येणार नाही, त्यांना ॲडव्होकेट ॲक्टखालीच ती कंप्लेंट दाखल करावी लागेल मेल ॲडव्होकेटच्या विरुद्ध।